कथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक क्रमांक 37 आणि ओवी क्रमांक 778. ह्या श्लोकापासून नवीन विषय आरंभ होतो की ज्याचा विचार आपण अगोदर थोडासा केलेला आहे. तो विचार असा आहे की सुखम त्विदानि त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति. मे शृणु हे भरतर्षभ, म्हणजे हे भरतश्रेष्ठ अर्जुना, मे त्रिविधम इदानीं त्रिविधम सुखम शृणु. आता तू माझ्याकडून त्रिविध प्रकारचे सुख जे आहे ते सुख माझ्याकडनं ऐक. ज्या सुखाच्या ठिकाणी मनुष्य अभ्यासाच्यामुळे सातत्याच्यामुळे रमतो आणि दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो, अशा प्रकारचं जे त्रिविध प्रकारचं सुख आहे ते सुख माझ्याकडनं ऐक. अशा प्रकारचा आरंभ भगवंतांनी केला आणि मग त्या सुखाच्या संबंधाचा विचार सुरू झाला. जी प्रस्तावना करून हे त्रिविधात्मक त्रिगुणात्मक जे सुख आहेत ते माझ्याकडनं ऐक अशी प्रतिज्ञा केली. आणि भगवंत म्हणतात की प्रत्येकाचे आता लक्षण पण सांगणार आहे. तीही सांगो एकैक रूप. आता त्या एका एका गुणांचा संबंध सांगून सुखाचा विचार आम्ही सांगणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ आणि सर्व अनुष्ठान सेव्य असं जे एक सुख आहे ते सुख म्हणजे एक प्रकारे सात्विक सुख आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामी मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम. यत्तत् अग्रे विषमिव, जे आरंभी विषासारखं आहे. विषम इव, विषासारखं आहे, परंतु परिणामी अमृतोपमम, परिणामी अमृतासारखं आहे. आणि जे आत्मबुद्धी प्रसन्नतेपासून निर्माण होतं, त्याला सात्विक सुख असं म्हणावं केली. आणि त्या प्रतिज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी या सुखाच्या वरती सुखाचं प्रतिपादन करणारा हा जो श्लोक आहे त्या श्लोकावरती भाष्य प्रारंभ केलं. आणि त्याकरता उदाहरण दिले ते आपण पाहिले. फक्त आता संक्षेपाने आज त्याचा घोषवारा घेऊ. चंदनाचे बुड सर्पी जैसे द्वाड,
का निधानाचे तोंड विवसिया जीवी. आता चंदनाचे बूड जैसे द्वाड सरपी. का जीवी निधानाचे तोंड विवसिया. चंदन शीतलते करता प्रसन्न आहे आणि सर्प विषासाठी प्रसिद्ध आहे. विष पोटामध्ये धारण करून त्या विषाच्या मुळे अतिशय एक प्रकारची उष्णता त्या सर्पाच्या अंगामध्ये असते आणि ते विषामुळे होणारा त्रास नाहीसा व्हावा याकरता स्वभावातच शीतल असणाऱ्या त्या चंदनाच्या बुडाशी विळखा घालून शीतलता प्राप्त करण्याच्या उद्देशानं तो सर्प त्या ठिकाणी बसलेला असतो. किंवा निधानाचे तोंड विवसिया जीवी, किंवा धनाच्या ठेव्याच्या तोंडावरती तिथेही जीवी विवसिया, तिथेही पिशाच्य असल्यामुळे ते धनही घेता येत नाही किंवा शीतल असणारा चंदनही घेता येत नाही, कारण सुरुवातीला तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. किंवा अगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे, का बाळकपण दासटे त्रास काळे. स्वर्गीचे गोमटे, स्वर्गामध्ये सगळ्या प्रकारचे भोग ऐश्वर्य संपन्नता आहे, पण सर्व ऐश्वर्य संपन्नता असणाऱ्या त्या स्वर्गाला जाण्याकरिता सुरुवातीला याग करावे लागतात, यज्ञ करावे लागतात. पण ते यज्ञ करणं, याग करणं काही सोपं आहे का? त्याची विधी, त्याचे मंत्र, त्याची मांडणी, त्यामध्ये असणाऱ्या मंत्रांची उपयोगिता, ह्या सगळ्या करणं म्हणजे एक प्रकारचं संकटाचंच काम आहे. आडव याग संकटे म्हणजे यज्ञ यज्ञाचं संकट, ज्याने अडचण, समस्या, यज्ञ ही भूमिका ज्याने पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण केली त्याला स्वर्गाचं चांगलं सुखाची अनुभूती येते. पण त्याकरता प्राथमिक काळामध्ये ज्या यज्ञाचे संकट आहेत, अडचणी आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. दुसरं उदाहरण दिलं आहे, बाळपण दासटे त्रास काढे. बाळपणामध्ये सुरुवातीला अनेक प्रकारचे रोग आहेत, पराधीनता आहे, काही समजत नाही. पण ह्या त्रास काढल्यानंतरच मग पुढे तारुण्याची अनुभूती येते. पण सुरुवातीला मात्र तिथेही बालपणामध्ये तो त्रास काळ आहे, संकटाचा काळ आहे, तोही सहन करावा लागतो. तिसरं उदाहरण दिलं होतं, त्या दीपाची सिद्धी अवघड धुमा आधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठावो. दीपाची सिद्धी, तर आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा असेल, दिव्याची शुद्धता करायची असेल, प्रकाशासाठी दिव्याची उपलब्धता करून द्यायची असेल,
तर पूर्वीच्या काळामध्ये त्याची जशी आगपेटी उपलब्ध आहे तशी नसल्यामुळे चुलीमध्ये तो इस्तव ठेवून त्यावरती राख पसरून द्यायची आणि पुन्हा जेव्हा अग्नीची गरज वाटसेल तेव्हा पुन्हा ती राख दूर करून त्यावरती इंधन ठेवून मग फुंकून अग्नी तयार करायचा. मग ते करत असताना अवघड धुम आधी. मग पहिल्यांदा तो धूर, त्या इंधन फुकत असताना धूर तयार होईल. तो धूर नाका तोंडात डोळ्यात जाईल. म्हणजे तिथेही तो अवघडपणा पहिल्यांदा सहन केल्यानंतर मग अग्नीची सिद्धी होते. किंवा एखाद्या माणसाला रोग झाला असेल तर तो रोग दूर करण्याकरता पहिल्यांदा कडू औषध घ्यावे लागतं. आणि तो कडू औषध जिभेला एक प्रकारचं संकटच असतं. म्हणून ना तरी औषधी जिभेचा ठाऊ, जिभेचा ठाऊ औषधी. मग त्या जिभेच्या ठिकाणावर, जिभेच्या ह्या शेंड्यावरती ते कडू औषध सहन केल्याशिवाय रोग बरा होत नाही. म्हणजे तिथेही पहिल्यांदा संकट हे कडू औषधाचं आहे. तयापरी पांडवा जया सुखाचा रिघावा, विषमतेथ मेळावा यमदमांचा. ही सिद्धांताची उभी सांगण्याच्या अगोदर तीन दृष्टांताच्या ओव्या दिल्या आणि मग सिद्धांताची उभी प्रतिपादन करतायत भगवान ज्ञानोबराय. तयापरी पांडवा, त्यापरी त्याप्रमाणे चंदनाचं बुडाशी असणाऱ्या सर्पाचं पहिल्यांदा अत्यंत संकट आहे. निधनावरती पहिल्यांदा संकट आहे. स्वर्ग प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञाची मांडामांडी करणं ते मोठं संकटाचं आहे. तारुण्याचा आनंद घेण्यासाठी पहिल्यांदा बाळपणातले दुःख सहन करावे लागतात. दिव्याचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा तो प्रज्वलित करण्यासाठी इंधनामुळे निर्माण होणारा धूर नाका तोंडात जातो, ते सहन करावं लागतं. मग दिव्याच्या प्रकाशाची अनुभूती येते. रोग पराभव ह्याकरता पहिल्यांदा कडवटपणा औषधाचं संकट सहन करावं लागतं. हे जसं तयापरी पांडवा, त्याप्रमाणे अर्जुना जया सुखाचा रिहावा. जया म्हणजे ज्या ब्रह्मसुखाचा, आत्मसुखाचा लाभ प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तर तिथे काय करावं लागेल? विषमतेथ मेळावा यमदमांचा. पहिल्यांदा यमदमांचा मोठा समुदाय जो आहे त्या समुदायाला पहिल्यांदा सामोरं जावं लागतं. यमदम म्हणजे काय? त्यांचा मेळावा म्हणजे काय? तर शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा, याला वेदांताच्या परिभाषेमध्ये शम आणि दम असं. दम शब्दाचा अर्थ आहे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त या सगळ्यांचा निग्रह करणे. हे सगळे इंद्रिय विषयांपासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थापित करून स्थिर करणं, या दम असं. आणि जर आणखीच बिनचूक भाषेत बोलायचं ठरलं तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांना, यांच्या नियंत्रणाला, यांच्या निग्रहाला दम असं म्हणतात. तर मनाचा निग्रह आहे त्याला क्षम असं म्हणतात. पण मग शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा हा सगळा समुदाय आहे. त्याला षट संपत्ती म्हणतात. म्हणून या पहिल्यांदा षट संपत्ती आत्मसात करावी लागते आणि ती षट संपत्ती, 6 प्रकारची संपत्ती आत्मसात करण्याकरता पुन्हा संकटाला सामोरं जावं लागतं.
ते काही सोपं नाही. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढीतची. परंतु हे करण्यासाठी काय करावं लागेल? स्वर्ग संसारा काठी काढीतची. देत सर्व स्नेहा मिठी. स्नेह म्हणजे विषयोपभोग. त्या सगळ्या विषयोपभोगाला मिठी मारणं म्हणजेच ते सगळं बंद करणं, झाकून टाकणं, म्हणजे त्याला निरोध करणं. सर्व आवडते विषय आता टाळायचे आहे, प्रतिबंध करायचा आहे. त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये कोणतीही शोभन बुद्धी ठेवायची नाही. त्यांच्याविषयी कोणत्याही अंतःकरणामध्ये आसक्ती ठेवायची नाही. म्हणून सर्व स्नेह मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी. आणि मग अंगामध्ये अशा प्रकारचं वैराग्य उत्पन्न व्हावं. त्या वैराग्याच्या मुळे सगळ्या विषयांच्या मध्ये दोष बुद्धी निर्माण व्हावी, त्यातली त्रुटी निर्माण व्हावी, त्यातली आसक्ती निर्माण व्हावी. देहाच्या विषयी आसक्ती असेल तर देह तरी काय आहे? तो सप्त धातूंचा मिळून झालेला देह आहे. मग सप्त धातूंचा जर देह आहे तर त्यातला एक एक धातू काढून आपल्या हातात दिला, हे रक्त भाग. मला ह्या रक्ताच्या विषयी आकर्षण आहे का? मग अस्थि पहा, मज्जा पहा, शुक्र पहा, शोणित पहा, तर माणसाला त्याचा एकदम भयंकर तिरस्कार वाटेल. एक एक सप्त धातूंचा मिळून हा जर मानवी देह बनला असेल तर त्यातलं एक एक धातू, रस आहे, रक्त आहे, मेद आहे, अस्थि आहे, शुक्र आहे, हे एक एक जर माणसाला दिलं तर त्याला किळस येईल त्याची. म्हणून अंगी ऐसे वैराग्य उठी, आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचं वैराग्य तयार होतं की आता स्वर्ग संसारा काठी काढीतची. मग आता स्वर्ग पारलौकिक आणि संसार इहलौकिक, त्या दोन्ही संसाराच्या बाजूला मर्यादेचं कुंपण लावायचं. आणि असं जेव्हा विशेष वैराग्य उत्पन्न होतं तेव्हा मग खऱ्या अर्थानं आत्मसुखाचा लाभ प्राप्त. असं वैराग्य उत्पन्न व्हावं की विवेक वैराग्याच्या द्वारे सगळ्यांच्या मध्ये दोष बुद्धी आहे असं कळा. यावरती पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे, अपात रमणीयेषु भोगेषु विचारवान न अनुरज्यते. अपात रमणीयेषु भोगेषु म्हणजे अपाततः, वर पाहता दिसणाऱ्या रमणीय, दिसणाऱ्या सुंदर, दिसणाऱ्या चित्ताकर्षक वस्तूंच्या मध्ये विचारवान रमत नाही. अपात रमणीयेषु भोगेषु विचारवान न अनुरज्यते. विचारवंत, बुद्धिवंत यामध्ये होत नाही. किंतु मग काय आहे? एतां दोषदृष्ट्या जिहासती. विद्यारण्य स्वामी असं म्हणतात, एतां दोषदृष्ट्या जिहासती. परंतु ह्यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. मानवी देहामध्ये किती दोष आहे यावरती फक्त भगवंताने निर्माण केलेलं पॅकिंग पाहतो आपण आणि एकमेकाच्या मोहामध्ये आपण अडतो. वास्तविक जर पाहिलं तर किती यातना, किती दुःख. सहजच ससून सारख्या
मोठ्या हॉस्पिटलमध्ये नुसता फेरफटका मारला तरी देहाच्या विषयी असणारी आपली जी काही आसक्ती आणि तादात्म्य आहे ही विरून जाईल. त्या आर्त किंकाळ्या, त्या दुःख, त्या यातना, डॉक्टरची देवासारखी वाट पाहणारे पेशंट, हे सगळं पाहिल्यानंतर अहिक आणि पारलौकिक या जगताच्या विषयीची जिहासा निर्माण होते. दोषदृष्ट्या जिहास. त्यामुळे टाकण्याची बुद्धी होते. असं ऐसे वैराग्य अंगी ऐस उठी. अशा प्रकारचं वैराग्य जर अंगात जर निर्माण झालं तर सर्व विषयांच्या विषयी एक प्रकारची जिहासा निर्माण होते, दोष बुद्धी निर्माण होते. आणि मग विवेक श्रवण खरपुसे, जेत व्रताचरणे करकसे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. विवेक श्रवण खरपुसे, अत्यंत सतर्कतेने श्रवण करत असताना प्रत्येक वाक्याचा आपल्याला तात्पर्य निश्चय झाला पाहिजे. त्याकरता उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती या सगळ्यांचा विचार झाल्यानंतर आपण केलेलं श्रवण जे आहे त्याचं नेमकं तात्पर्य काय आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ह्याकरता श्रवण करणं म्हणजे गुरूंच्या समोर बसून त्या वेदांताचं आत्मस्वरूपाचं चिंतन वर्षानुवर्ष करणारे साधक आहे. म्हणून अशा वृक्ष आत्मानात्म विचाराचं श्रवण करावं लागतं. जेत व्रताचरणे कर्कशे, विविध प्रकारच्या व्रताचरणाचं अनुष्ठान करत असताना शरीराला, मनाला अतिशय यातना, दुःख सहन करावं लागतं. करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांची. आणि त्या आत्मानात्माचा विचार करत असताना योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार नित्यानित्य विवेक करत असताना बुद्धी देखील मेटाकुटीला येते. बुद्धी थकून जाते, कंटाळा येतो बुद्धीला. तरी देखील प्रत्येक वस्तूचं यथार्थ स्वरूप कळण्यासाठी शास्त्राने जी रीती सांगितली, जी पद्धती सांगितली त्या पद्धतीचं अवलंबन करून श्रवण, मनन, निध्यासन हे सातत्यपूर्ण करावं लागतं. आणि हे करत असताना बुद्धीला ग्लानी येते. बुद्ध्याधिकांचे जे व्रताचरणे कर्कशी व्रताचरणे करिता बुद्ध्याधिकांचे भोकसे जाती. हे सर्व जे आहेत इंद्रिय खिळखिळे होऊन जातात. म्हणून हे मोठमोठे भगदाडे पडतात असं म्हणतात. म्हणून श्रवण करत असताना, व्रताचरण करत असताना, विचार करत असताना बुद्ध्याधिकांची भोकसे पडतात. श्रवणाधिकांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. व्रताचरण, कर्कश असे व्रताचरण करताना खूप शरीराला पीडा होतात. प्राणायामाचा विचार केला असताना सुषुम्नेची नितोंडे गिळजे प्राणापानाचे लोंडे, बोहणीसीच एवढे भारी जेत. सगळा आपण विचार पाहिला आहे. योगाचा अभ्यास करताना इडा, पिंगला आणि सुषुम्ना, तेव्हा त्या इडा आणि पिंगला दोन नाडीच्या मध्ये जो प्राण आणि अपान आहेत तो काढून सुषुम्ना नाडीच्या द्वारे तो वरती घ्यायचा आहे. त्यामुळे प्राण आणि अपान यांचे
घोट गिळावे लागतात. सुषुम्नेचे ने तोंडे गिळीजे प्राणापानाचे लोंढे. वरती प्राण, खाली अपान, यांचा प्रवाह सारखा चालू असतो. परंतु प्राण आणि अपानाचा जो प्रवाह आहे तो लोंढा आहे, त्याला मागे फिरवायचं असतं. दोन्हींची एकत्रितकरण करायचं आहे. आणि मग सुषुम्ना नाडीच्या द्वारे षडचक्रांचं भेदन करत सहस्रार चक्रामध्ये असणारं अमृत तळ मग ते प्राशन करावं लागतं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बोहणीसीचे एवढे भारी जेत. हो, आम्ही आत्मसाक्षात्काराच्या दिशेने निघालो आणि बोहणीलाच एवढं जर मोठं भयंकर दुःख जर असेल, तर ते समाधी सुख प्राप्त होणं किती कठीण आहे हे काही सांगायला पाहिजे का? जे सारा, आणि मग उदाहरण दिलंय, उदाहरण आपण पाहिलंय, त्याचा फक्त आपण संक्षिप्त विचार करूया. सारसाही विघडता होय उत्सावनी ओहावणी वत्स काढिता ना भनंग दवडिता भाणयावरुनी. मग म्हटले सारसाही विघडता, जे चक्रवाकाचं जोडपं यांचा वियोग झाल्यानंतर किती दुःख होतं. किंवा ओहावणी वत्स काढिता, गायीच्या कासेतून वासराला दूर मागे ओढून घेताना त्या वासराच्या अंतःकरणामध्ये किती दुःख होत असेल. भूक लागलेली आहे आणि आपल्या गायीच्या काशीमध्ये दूध तिने आपल्याकरता ठेवलं आहे, पण शेतकरी त्याला मागे ओढतो. किती यातना, किती दुःख होत असेल. ना भनंग दवडिता भाणयावरून, पंचपक्वान्नाचं ताट, भाण म्हणजे जेवण, त्या भाणयावरून म्हणजे त्या पंचपक्वानाच्या ताटावरून भणंग दवडिता, त्या भिकाऱ्याला हकलून दिलं. किती दिवसाची भूक, पंचपक्वान्नाचं ताट आणि जेवणार तेवढ्यामध्ये कोणीतरी त्याला हकलून द्यावं, किती दुःख होत असेल. किंवा माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटिता मीना, तुटता मीना. हे सगळं आपण विचार पाहिला आहे बरं का. माये पुढोनी बाळक, नुकताच जन्म दिलेल्या बाळाला मृत्यूने जर ग्रासलं आणि तिच्या मांडीवर हातामध्ये असणारा मुलगा जर काळ घेऊन गेला आणि तोही एकुलते एक असावं आणि उशिरा झालेला असावं, मग किती दुःख होईल. एकुलते एक माई पुढून बाळ काळे नेता. एकुलते एक मुलगा आहे आणि त्या माये पुढोनी, आई, त्या आईच्या पुढून त्या बाळकाला काळ नेताना त्या आईला किती दुःख होईल. किंवा होय का उदक तुटता मिना, उदक तुटता मिना होय. पाणी जर आटून गेलं, माशाचा आणि पाण्याचा संबंध जर तुटला, तर त्या माशाला किती दुःख होतं, मरणप्राय दुःख होतं. तैशी विषयांचे घर सांडिता, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय वीर, युगांत होय ते वीर विराग साठ. हाही आपण विचार पाहिला होता. तैशे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, इंद्रिया विषयांचे घर सांडिता थोर, काय दुःख, थोर युगांत होय. इंद्रियांना विषयांपासून मागे खेचताना त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये होणारा दुःख हे युगांत, जणू काही युगाचा अंत होत आहे. एवढं कष्ट त्या साधकाला इंद्रियांना विषयांपासून मागे घेताना होतं. जणू काही प्रळय ओढला आहे, इतकं वाईट कठीण वाटत. पण असं असणारे त्या विषयीच्या विषयी जे वैराग्य आहे, विचारवंत जे लोक आहेत ते सहन करतात.
युगान ते वीर विराग साही, परंतु असे जे वीर आहेत हे कष्ट सहन करतात, दुःख सहन करतात. एखाद्या इंद्रियाला एखाद्या विषयाच्या संयोगाची नित्य सातत्याची सवय जर असेल तर त्या इंद्रियांना त्या विषयांपासून वियोग होताना अतिशय दुःख होतं. मला एका पुण्यातल्या व्यक्तीने सांगितलं, ओळखीचं आहे सगळ्यांच्याच. ते म्हटले, एकाला त्याने सांगितलं की तुम्ही दारू पिऊ नका. त्यावरती खूप प्रेशर आणलं, मुलांनी प्रेशर आणलं, बायकोनी प्रेशर आणलं. त्यानंतर मेवण्यांनी प्रेशर आणलं, नका पिऊ. सगळ्यांच्या दबावाखाली त्याने सोडलं काही काळ. पण एक दिवस इतकं असह्य झालं की स्वतःलाच त्याने फाशी लावून घेतली. म्हणजे विषयांना इंद्रियापासून मागे ओढताना किती दुःख होतं. पण ज्यांना सहन करायची क्षमता आहे ते सहन करतात, ज्यांना सहन क्षमता नाही ते असे फाशी घेतात. परंतु वीर विराग सहाती, परंतु जे वीर आहेत ते हे सगळं सहन करतात. ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिन्याचा क्षोभ, मग शिराब्दी लाभो अमृताचा जैसा. उदाहरण दिलं आहे. ऐसा जया सुखाचा आरंभ, याप्रमाणे आत्मसुखाच्या प्राप्तीचा आरंभ सुरुवात केला. आत्मसुख प्राप्त होण्यासाठी लागणारी साधना आरंभ केली तर सुरुवातीलाच आरंभी काठिन्याचा क्षोभ दावी, मग सुरुवातीला या कठीणपणाची तीव्रता दाखवली जाते. अतिशय कठीण काठिन्याचा क्षोभ दावी, आणि ते नेहमी सुखावह जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ते अवघड जात. परंतु आत्मसाधना करणाऱ्या साधकाच्या बाबतीमध्ये हा सगळा सात्विक सुखाच्या प्राप्तीचा जेव्हा प्रारंभ केला जातो तेव्हा आरंभाला अतिशय कठीण असे संकट मोठमोठे उग्र स्वरूप धारण करून येतात. परंतु ह्या काठिन्याला जो सहन करतो त्यालाच मग क्षीराब्धी लाभू जैसा अमृताचा, मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. मग देवतादिकांना अमृताचाच जणू काही सागर प्राप्त व्हावा, किंवा सागरामध्ये क्षीराब्धी लाभू अमृताचा, दुधाच्या त्या समुद्रामध्ये अमृत प्राप्त व्हावं. सुरुवातीला किती काठिण्य आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस त्या ठिकाणी 14 रत्न बाहेर पडली, पण पहिल्यांदा किती संकट येत गेली, आणि मग संकटांचं निवारण करता 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 मग नंतर अमृत त्या मंथनातून निघालं. मग श्राब्दुलाभू अमृताचा जैसा. पहिल्यांदा कोणीतरी त्या संकटाचं विष ग्रासन करावं लागतं. म्हणून ह्या 788 आणि 789 दोन्ही श्लोकाच्या ओव्यांच्या मध्ये एकत्रीकरण जर करून पाहिलं, ओहलिया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. त्या दृष्टांताचा आता सिद्धांत केला आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जसे सुरुवातीला अनेक संकट आले आणि मग शेवटी अमृताचा लाभ त्या समुद्रातून झाला, तसा साधकाला साधण्याचा आरंभ करत असताना सुरुवातीला अत्यंत कठीण कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं, आणि मग क्षीराब्धी जैसा अमृताचा लाभू.
दुधाच्या समुद्राप्रमाणे अमृताचा लाभ होतो. मग जसं भगवान शंकराने विष प्राशन केलं तसं साधाला व्हावं लागतं. साधक कधी सांगतात, पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. म्हटले सुरुवातीला त्या साधकाला काय करावं लागतं? पहिलिया वैराग्य गरळा, पहिल्यांदा सार असार विचार, नित्य अनित्य विचार, आत्मानात्म विचार, त्या विचाराच्या मंथनातून निघालेलं जे वैराग्य रूपी विष आहे, ते वैराग्य रूपी विष घेण्यासाठी साधकाला अंतःकरणामध्ये धैर्य धारण करावं लागतं. आणि हा धैर्य हेच कोणी शंकराचं स्वरूप आहे. धैर्य शंभू ओढवी गळा, धैर्य रूपी शंकराने पुढे आपला गळा मान करावी लागते ते घेण्यासाठी. वैराग्य रूपी विष जो साधक सुरुवातीला धैर्याने गिळंकृत करतो, आत्मसात करतो, तेव्हाच त्याला पुढे ज्ञानामृताचे सोहळे पाहता येतात. मग तिथे योग वाशिष्ठामध्ये निर्माण केलेल्या ज्या सप्त भूमिका आहेत, ते एका एका भूमिकेतून त्या साधकाला त्या ज्ञान भूमिकेच्या सप्त भूमिकेचा सोहळा त्याला अनुभवता येतो. ज्ञानामृत सोहळा पाहे जेथे. पण हा ज्ञानामृताचा सोहळा शेवटी अनुभवायला येतो, पण सुरुवातीला किती यातना आहे. उदाहरण देतात, कोलतीही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, परी ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. उदाहरण दिलं पहा. द्राक्षाचे हिरवेपण, नुकतेच द्राक्षाच्या झाडाला द्राक्षाचे घड लागले, पण अजून ते हिरवे आहे. आणि हिरवे असल्यामुळे त्यामध्ये असणारा जो तिखटपणा, एक उष्णता किती आहे म्हटले. कोलिताही कोपे ऐसे, कोलती म्हणजे पेटलेली एखादी लाकडाची काडी. त्या कोलिताही कोपे ऐसे, त्या कोली त्या कोलीत जे आहे त्या कोलिताला सुद्धा चटका बसेल एवढी उष्णता द्राक्षाच्या हिरवेपणामध्ये सुरुवातीला असते. म्हणजे हा किती मोठा विलक्षण एक अलंकार आहे की काय. अग्नी पेटलेली एखादी काडी आहे, पण तिला जर त्या द्राक्षाचा स्पर्श झाला तर तिलाही देखील एक प्रकारची उष्णता निर्माण होईल, चटका बसेल. इतका भयंकर चटका त्या द्राक्षाला असतो, इतके आंबट असे असतात. पण तेच एकदा की परिपक्व झाले की मग अत्यंत मधुर होता. तसं सात्विक सुखाला आरंभ करत असताना सुरुवातीला शम दम उपरम समाधान या सगळ्या इंद्रियांचा निग्रह करताना अतिशय दुःख होत असतात. पण ते दुःख सहन केलं की मग पिकलेल्या द्राक्षाचा मधुरपणा जसा अनुभवता यावा तसा अनुभवता यावा. तैसे वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्यसीही नाशे अविद्याचा. ते वैराग्याधिक तैसे, त्याप्रमाणे विवेक, वैराग्य, शम, दम हे इत्यादी इत्यादी साधनं आहेत.
ही सुरुवातीला अत्यंत अवघड आहे, कठोर आहे, परंतु आत्मप्रकाशी पिकलिया. परंतु आत्मप्रकाश साक्षात्कार जसजसा घडायला लागतो तसतसे वैराग्यदिकांना एकदम परिपक्वता येते आणि त्या विवेक वैराग्याला की ज्ञान प्राप्त होतो आणि त्या ज्ञानाने अविद्या जात नाशी, अविद्या आणि अविद्या कार्य या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मी मिनल बुद्धी तैसी, अद्यानंदाची अपैसी खाणी उघडे. वा. जैसी सागरी गंगा, ज्याप्रमाणे सागरामध्ये गंगा मिसळून गंगेला जसं सागराचं स्वरूप प्राप्त होतं, तसं आत्मरूपी सागरामध्ये बुद्धी रूपी गंगा ही त्यामध्ये मिसळते. आत्मी तैसी आत्मी बुद्धी मिनल्या, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या मध्ये बुद्धी ही एकरूप झाली महावाक्याच्या उपदेशाच्या द्वारे. आणि मग अहम ब्रह्मास्मी, मी देह नाही. ही तीन अवस्था नाही. मी तीन शरीर नाही. मी पंचकोश नाही. मी सच्चिद आनंद स्वरूप आहे. अशी जेव्हा अनुभूती येते, ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐसे तेव्हा सागरी गंगा जैसी आत्म मिनल्या बुद्धी तैसी, तैसे प्रमाणे बुद्धी मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असा निश्चय करत जेव्हा ती परिपक्वतेने करते, तेव्हा आनंदाची खाणी अपैसी उघडे. मग अद्वैनंदाची खाणच जणू आपोआप उघडते आणि त्याला जो आनंद होतो, त्याला जे समाधान होतं, त्या समाधानाला, त्या आनंदाला सात्विक सुख असं म्हणतात. ऐसे स्वानुभव विश्रामे, वैराग्यमुळ जे परिणमे, ते सात्विक येणे नामे बोलीजे सुख. आणखी ही विचार आपण क्रमाक्रमाने पाहूया. आज प्रारंभ असल्यामुळे झालेलाच विषय आपण पुन्हा पाहिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.